तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण मागच्या तासिकेला चौथ्या प्रकरणाला म्हणजेच पाठ चौथा याला सुरुवात केली होती आणि या पाठावर आधारित मी शांतता, स्थिरता, राष्ट्रीय एकात्मता यावर आधारित एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो तुमच्यापर्यंत मागच्या गुरुवारला पोहोचविला होता. तर आज आपण या पाठाचा भाग दुसरा म्हणजे व्हिडिओ या पाठावर आधारित व्हिडिओ दुसरा. तर याचे मुद्दे आहेत चार मुद्द्यावर आपण हा पाठ म्हणजेच आजचा भाग पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मता. दुसरा आहे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढील समस्या. तिसरा आहे संरचनात्मक परिमाण आणि चौथा आहे मानसिक परिमाण. तर याच्यावर आधारित आजचा व्हिडिओ राहील. तत्पूर्वी एक सूचना तुम्हाला सांगतो की जुलै ऑगस्ट 2 महिने गेले तरी परंतु अजूनही आपली राष्ट्रीय परिषद म्हणजे राष्ट्रीय जे बिमारी आहे किंवा जागतिक बिमारी कोरोना याच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या शाळा सरकारने सुरू केलेल्या नाही आहेत. शाळा जरी बंद असली तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण हे चालू असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्या बिमारीचं लागण होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु त्यांचं शिक्षण सुद्धा थांबू नये. त्यामुळे शाळांना किंवा शिक्षकांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचं तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन सुरू ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरू ठेवा. अशा प्रकारे शिक्षण देण्याची ही प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही पाहत आहात, घरी होमवर्क गृहकार्य करत आहात, याबद्दल आम्हालाही समाधान वाटते. तर आज आपण पाठ चौथा याच्यावर आधारित दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती सांगत आहोत. ते नीटपणे ऐकून घ्यावी. तर राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे की राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, राज्य, राज्याचे घटक म्हणजेच राष्ट्र म्हणजेच एकीची भावना, राष्ट्रवाद म्हणजे राजकीय अस्मिता निर्माण होणे आणि राज्याचे घटक आहेत. राज्य हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. याबद्दल माहिती आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली आहे. तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच याच्यामध्ये सांगता येईल की आपल्याला सर्व राष्ट्रातील लोक एकतेच्या बंधनात गुंफलेले असणे याला राष्ट्रीय एकात्मता म्हणता येईल. तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे ही काही साधी गोष्ट नाही. कारण भारतासारखा खंडप्राय देश, मोठा देश, भूभाग मोठा आणि लोकसंख्येने अफाट असलेला, खूप लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याच्यामध्येही विविधता आहे. विविधता म्हणजेच अनेक धर्माचे लोक, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक प्रदेशात म्हणजे प्रादेशिक विविधता आहे. तरी परंतु सर्व भारतीय एक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये एकता टिकवून ठेवणे. तर ही सुरुवात स्वातंत्र्याच्या आधीच झाली होती. स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक भाषा बोलणारे लोक इंग्रज सरकारच्या विरोधात एकत्र आले आणि आपल्या देशाला म्हणजे त्यांच्या मनात राजकीय अस्मिता निर्माण झाली, म्हणजेच राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. आपल्या भारतभूमीवर आपल्याच देशातील लोकांचं सरकार असलं पाहिजे ही त्यांच्यात अस्मिता निर्माण झाली आणि प्रदीर्घ स्वातंत्र्य चळवळीनंतर भारत देश स्वतंत्र झाला. तर देशाप्रती अत्यंतिक प्रेम असणे, आपल्या देशाकरिता जीवाचं बलिदान सुद्धा द्यायला तयार असणे, सर्व भारतीय एकतेच्या बंधनात गुंफलेले असणे यालाच आपण राष्ट्रीय एकात्मता असे म्हणूया. तर याच्यानंतर दुसरा आहे इंग्रजी शब्द आहेत मेल्टिंग पॉट आणि सलाद बाउल. तर मेल्टिंग पॉट ही संकल्पना अमेरिकेच्या संदर्भात वापरली जाते.
तर जगाच्या पाठीवर अमेरिका हे महासत्ता आहे, महाशक्ती आहे आणि त्या देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे, सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे. तो विकसित देश आहे. त्याच्यामुळे त्या देशामध्ये जगातील अनेक देशाचे लोक, मग तो भारतातील असो, पाकिस्तानातील असो, इटालीमधील असो, जर्मनीमधील असो किंवा आशिया खंडातील, आफ्रिका खंडातील कोणत्याही देशाचा व्यक्ती असो, तो शिक्षण चांगलं उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून अमेरिकेत जातो. तिथेच त्याला शिक्षणानंतर त्याला रोजगार सुद्धा मिळते, तो तिथे स्थायिक होतो, अमेरिकी नागरिक बनतो. तर ही संकल्पना मेल्टिंग पॉट अमेरिकेच्या संदर्भात वापरली जाते. मेल्टिंग पॉट म्हणजे एक मोठा घडा म्हणजे अमेरिका हे मेल्टिंग म्हणजे मोठ्या घड्यासारखं आहे. या अमेरिकेमध्ये अनेक देशातील लोक येतात, तिथं स्थायिक होतात, तिथंच रोजगार करतात, नोकरी करतात. आणि मी इटालियन, मी जर्मन किंवा मी भारतीय किंवा मी आशियन अशा प्रकारच्या ते ओळखे स्वतःचे विसरून जातात आणि नवीन मी अमेरिकन म्हणजे त्या अमेरिकन संस्कृतीशी ते समाविष्ट होतात, सामावून जातात, तिथल्या राजकीय व्यवस्थेशी समरस होतात आणि एक त्यांची अमेरिकन नवीन संस्कृती तयार होते. त्यालाच मेल्टिंग पॉट असं म्हटलेलं आहे. तर सलाद बाउल म्हणजेच कोशिंबिरीचा वाडगा, मराठी शब्द आहे त्याला. तर कोशिंबिरीच्या वाडग्यामध्ये ज्याप्रमाणे विविध प्रकारचे घटक असतात आणि त्या घटकामुळे ते कोशिंबिरीच्या वाडग्याला शोभा येते, परंतु त्या जे विभिन्न प्रकारचे घटक असतात त्यांना सुद्धा स्वतःची ओळख असते, स्वतःची चव असते. तर सलाद बाउल हे भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात वापरलेला आहे. कारण भारत हा खंडप्राय देश आहे. याच्यामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक प्रदेशाचे, अनेक विभिन्न संस्कृती असलेले लोक आहेत. परंतु भारतीय त्यांची एक सर्व घटक असले किंवा सर्व जाती धर्माचे असले तरी शेवटी त्यांची ओळख म्हणजेच भारतीय अशी त्यांची ओळख आहे. तर त्या कोशिंबिरीचा वाडगा जसा एक असतो, त्याच्यामध्ये विविध घटक जरी असले तरी तो सुंदर असा कोशिंबिरीचा वाडगा असतो. तसंच भारत हे सुंदर असे एक राष्ट्र आहे. तर भारताच्या बाबतीत कोशिंबिरीचा वाडगा ही संकल्पना आपल्याला लागू पडते. त्याच्यानंतरचा मुद्दा बघूया, राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि ते कोणत्या मूल्याने त्यांची राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे, तर समान नागरिकत्व. भारतामध्ये गरीब आहेत, श्रीमंत आहेत, स्त्री पुरुष, उच्च नीच अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येकाला भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे आणि ते एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेचा विचार केला तर आपल्याला अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व दिसून येते. म्हणजेच तो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं वेगळं नागरिकत्व आहे आणि अमेरिकन संघराज्य म्हणजे अमेरिका या देशाचं सुद्धा नागरिकत्व आहे. भारतामध्ये तसं नाही, त्याचं नागरिकत्वामध्ये विभाजन करण्यात आलेले नाही, तर तो फक्त भारतीय आहे. मग तो महाराष्ट्रीयन नाही किंवा आंध्र प्रदेशचा त्याला वेगळं नागरिकत्व नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये दुजाभाव निर्माण होऊ नये, म्हणजेच राष्ट्रीय एकी निर्माण झाली पाहिजे, याच्यासाठी समान नागरिकत्व संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. दुसरा, विविधतेत एकता. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रादेशिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे. तरी परंतु त्यांच्यामध्ये त्यांची मातृभूमी एकच आहे. त्या आपल्या मातृभूमीविषयी प्रेम करतात. देशावर जर संकट आले तर ते आपसातील मतभेद विसरून जातात आणि आपल्या राष्ट्राप्रती त्यांच्या मनात प्रेम निर्माण होते, राष्ट्रभक्ती निर्माण होते. म्हणजेच भारतामध्ये विविधतेत एकता आढळून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य आहे. राष्ट्राप्रती निष्ठा. अनेक धर्माचे, पंथाचे लोक असले तरी त्यांच्यामध्ये आपल्या देशाविषयी, आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या भारतीय समाज याच्याविषयी आत्यंतिक प्रेम आहे.
म्हणजेच राष्ट्रप्रती निष्ठा आहे, ते प्रामाणिक आहे. बंधुभाव म्हणजेच सर्व भारतीय एक आहेत. भारतातील सर्व नागरिक माझे बांधव आहेत. भारत ते आपण म्हणतो पहा प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर याच्यामध्ये भारतीय नागरिकांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे बंधुप्रेम निर्माण होईल तर ते आपसामध्ये वैरत्व किंवा शत्रुत्व त्यांच्यात निर्माण होणार नाही आणि ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी कारणीभूत ठरेल. म्हणजेच बंधुभाव हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. धर्मनिरपेक्षता हा सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. म्हणजे भारतात विविध धर्म असले परंतु राज्यघटनेने धर्मनिरपेक्षता हे तत्व आणलेलं आहे आणि या धर्मनिरपेक्षतेमुळे प्रत्येक धर्माला सारखं मानलेलं आहे. कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही आहे. भारताचा कोणताही असा अधिकृत धर्म असणार नाही. प्रत्येक धर्माला सारखं स्थान राहील. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य राहील. तो त्याच्या इच्छेने कोणत्याही प्रकारचा धर्म स्वीकारू शकतो. हे निरपेक्षतेच्या तत्वावरून आपल्याला सांगता येते. तर हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. न्याय, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. मग तो सामाजिक क्षेत्रात असो, आर्थिक क्षेत्रात असो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, प्रत्येकाला न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेली आहे. समानता आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक पंथ, अनेक प्रदेश दिसले तरी प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक भारतीयाला, स्त्री असो किंवा पुरुष असो, स्त्री पुरुषचा भेदभाव केला जाणार नाही. तो या राज्याचा, तो त्या राज्याचा. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक हा कोणत्याही प्रदेशात जाऊ शकतो, कोणतीही नोकरी करू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो. त्याला तसे स्वातंत्र्य म्हणजे समानतेच्या तत्वामध्ये त्यांना गुंफण्यात आलेलं आहे, बांधून ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे हे मूल्य आहेत. त्याच्यानंतर बघूया दुसरा मुद्दा आपण, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्या. आता प्रत्येक नागरिकाला एकतेच्या बंधनात गुंफून ठेवलं असलं तरी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि ती टिकवून ठेवणे साधी गोष्ट नाही आहे. तर पहिली समस्या आर्थिक मागासलेपण. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी भारतावर इंग्रजांचे शासन होतं, इंग्रजांचे राज्य होते. जवळपास 150 वर्षापेक्षा जास्त कालावधी इंग्रजांनी भारताला गुलाम करून ठेवले आणि या कालावधीमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणात संपत्ती, सोनं किंवा खनिज संपत्ती याच्यातील लुटून नेण्यात आली आणि भारताला कंगाल करून ठेवलं. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये म्हणजे नवीन सरकारच्या पुढे जी समस्या होती ती समस्या म्हणजे आर्थिक मागासलेपण. भारत हा जगाच्या पाठीवर अतिशय आर्थिकदृष्ट्या कमकुवत असा देश होता. त्याच्यासाठी नियोजन आयोग म्हणजे भारताची आर्थिक घडी बसवायची असेल तर नवीन आलेल्या सरकारने नियोजन आयोग निर्माण केलं. 5 वर्षामध्ये देशाची आर्थिक घडी सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी उद्योगधंदे यांना प्राधान्य दिलं. कृषी क्षेत्रामधील उत्पन्न, उद्योगधंद्या वाढवण्यावर भर दिला आणि अशा प्रकारे भारतातील आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरा आहे सामाजिक विषमता. भारतामध्ये अनेक प्रकारचे समाज आहेत. सामाजिक विषमता दिसून येते आपल्याला. एकाच जरी समाज असेल तरी स्त्री पुरुष विषमता म्हणजे त्यांच्यामध्ये परंपरेनुसार त्यांना वेगवेगळे कामं वाटून दिलेली होती. सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे समाज, धर्म ही सामाजिक विषमता आहे. त्यांच्यातील रूढी, प्रथा, परंपरा ह्या वेगवेगळ्या होत्या. तरी परंतु घटनेने ती सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकता टिकवून ठेवणे. देशाची राष्ट्रीय एकता, एकात्मता टिकवून ठेवणे ही साधी गोष्ट नाही.
तर ती एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. राष्ट्रप्रेम जागृत करून ठेवणे ही एक समस्या, मोठ्या प्रमाणात समस्या होती आणि ती टिकवून ठेवण्यात आलेली आहे. कारण भारत हा आताही अखंड देश आहे. असे छोटे मोठे प्रयत्न होतात भारतातून फुटून निघण्याचा प्रयत्न, काश्मीरमध्ये आतंकवाद माजवून किंवा विदेशी म्हणजे पाकिस्तानकडून आतंकवादी घुसवणे, तिथं बॉम्बस्फोट घडवून आणणे, अशा प्रकारचे म्हणजे अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतात. पंजाबमध्ये खलिस्तानवादी किंवा ईशान्य भारत आहे त्याच्यामध्ये आसाम असो किंवा नागालँड, सिक्कीम वगैरे हे जे प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा अशांतता निर्माण करण्याचा विदेशी शक्तीकडून प्रयत्न केला जातो. परंतु भारताची राष्ट्रीय एकात्मता ही एवढी कमजोर नाही की जी छोट्या मोठ्या आतंकवाद्यांना, नक्षलवाद्यांना भिवून ते प्रदेश वेगळे होतील. तर आताही आपला भारत देश अखंड आहे. म्हणजेच एकता टिकवून ठेवणे हे समस्या होती, तर ती एकता टिकवून ठेवण्यात भारत सरकार हे यशस्वी झालेलं आहे. प्रादेशिक, वांशिक, भाषिक विविधता मान्य करणे. भारत हा विविधता असलेला देश आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत. जसं दक्षिण भारत आहे, दक्षिण भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. उत्तर भारतामध्ये सुद्धा अनेक भाषा बोलल्या जातात. त्याच्यामध्ये हिंदी भाषिक लोक जास्त आहेत. दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आणि त्यांची प्रादेशिक रचना जी केलेली आहे ती भाषेच्या आधारावर केलेली आहे की जेणेकरून त्या राज्याचा विकास त्याच भाषेच्या लोकांच्या माध्यमातून व्हावा. तर ही भारतामध्ये प्रादेशिक विविधता आहे. विविध वंशाचे लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. तर ही भाषा, ही विविधता मान्य केलेली आहे, घटनेने मान्य केलेली आहे. घटनेमध्ये त्या भाषांना अधिकृत स्थान दिलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच भारत हा एकसंघ देश असला तरी त्याच्यामध्ये प्रादेशिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, वांशिक धार्मिक विविधता आहे, हे मान्य करावेच लागेल. त्याच्यानंतरचा मुद्दा संरचनात्मक परिमाण. आता राष्ट्रीय एकात्मतेला बांधून म्हणजे राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवायची आहे, तर त्याचं आपण मापन कसं केलं पाहिजे. परिमाण, त्याचे परिमाणे आहेत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. राजकीय म्हणजे लोकांना राजकीय अधिकार दिले की लोकांनी राजकीय अधिकाराचा वापर करावा, त्यांनी राजकारण म्हणजे राज्यकारभारात यावं, त्याच्यासाठी किंवा म्हणजे सरकार त्यांना निवडता यावं. प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे. म्हणजेच ज्यांच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले असे नागरिक मतदानामध्ये भाग घेतात. म्हणजेच त्यांच्या असं वाटतं की आपण आपलं सरकार निर्माण करण्यामध्ये आपला काहीतरी रोल आहे, आपली भूमिका आहे. दुसरं आहे प्रबळ केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था. भारत हे संघराज्य आहे. म्हणजे संघराज्य म्हणजे काय, दुहेरी शासन पद्धती असते संघराज्यामध्ये. एक केंद्र सरकार असतो आणि दुसरा राज्य सरकार असतो. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची विभागणी केलेली आहे, परंतु कोणताही राज्य देशातून फुटून निघणार नाही, अलग होणार नाही, याच्यासाठी महत्त्वाचे विषय केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. म्हणजेच केंद्र सरकारला राज्य सरकारपेक्षा जास्त अधिकार असल्यामुळे प्रबळ केंद्र सरकार निर्माण केलेलं आहे. म्हणून प्रबळ केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था भारत सरकारने म्हणजेच भारतीय संविधानाने निर्माण केलेली आहे. भाषावार प्रांतरचना व प्रादेशिक भाषांना मान्यता. आता भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतामध्ये एकच भाषा बोलली जात नाही. तर त्या भाषांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात नाही आला. तर ज्या भागामध्ये जी भाषा बोलली जाते त्या प्रदेशाचं एक राज्य तयार करण्यात आलं. म्हणजेच भाषावार प्रांतरचना निर्माण करण्यात आली आणि प्रादेशिक भाषांना मान्यता. म्हणजे
त्या प्रदेशातील जी भाषा आहे त्या भाषांना अधिकृतरित्या राज्यघटनेमध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्या भाषांना मान्यता दिलेली आहे. प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा असेल तर ती भाषा राजभाषा असते. त्या देशात त्या राज्यातील राज्यकारभार हा त्या तेथील प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून चालतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे भारतीय प्रशासकीय सेवा. तर प्रत्येक नागरिकांनी भारतीय प्रशासकीय सेवेत यावं, आपल्या क्षमतेनुसार त्यांनी नोकऱ्या मिळवाव्यात आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जागृत व्हावी. याच्यासाठी IAS, IPS, IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा, IFS भारतीय फॉरेस्ट सेवा. तर अशा प्रकारच्या केंद्रीय स्तरावर म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग अशा प्रकारच्या परीक्षांचं आयोजन करते आणि मोठ्या मोठ्या पदावर त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचं म्हणजे योग्य व्यक्तीची नियुक्ती केली जाते. हे सुद्धा संरचनात्मक म्हणजे भारताला एकत्र गुंफून ठेवणे हा त्यांचा कार्यक्रम याच्या माध्यमातून केला जातो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मानसिक परिमाण. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर लोकांना भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या एक करून ठेवलेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव निर्माण होऊ नये. तर ते मानसिक परिमाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर विविधतेत एक समान संस्कृती. भारत हा खंडप्राय देश आहे. अनेक भाषा अनेक धर्म असलेला देश असला तरी विविधतेमध्ये एकता म्हणजे प्रत्येक भारतीयाची संस्कृती ही एक आहे. शेवटी तो भारतीय आहे. त्यांच्यामध्ये छोटे छोटे घटक असतील म्हणजेच पंजाबी लोकांचं राहण्याचं खाण्यापिण्याचं तऱ्हा पद्धती वेगवेगळ्या असल्या परंतु शेवटी ते भारतीय संस्कृतीचे एक छोटा घटक आहे. स्वातंत्र्य चळवळीचे योगदान. तर भारतीय लोकांना राष्ट्रीय एकात्मतेच्या बंधनात गुंफून ठेवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ ही एक कारणीभूत ठरलेली आहे. त्याच्यामध्ये तिकडे जा. राष्ट्रनिष्ठा जागृती करण्याचं काम स्वातंत्र्य चळवळीने केलं. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेस भावनिक एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला की इंग्रज हे परकीय आहेत. आपल्या देशावर आपल्याच लोकांचं राज्य असलं पाहिजे, आपल्याच लोकांची राजकीय सत्ता असली पाहिजे हे निर्माण करण्याचं काम स्वातंत्र्य चळवळीने केलेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत करण्याचं काम स्वातंत्र्य चळवळीने केलेलं आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या भावनिक आणि मानसिक योग्यतेमुळे सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मता हे टिकून आहेत. ते मानसिक परिमाण आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रगीत. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन राष्ट्रगान आहे. राष्ट्रगीत वेगळं राष्ट्रगान वेगळं. राष्ट्रीय गान म्हणू आपण त्याला राष्ट्रगीत. याच्यामुळे काय होते की जसं जनगण म्हणजे राष्ट्रगीत सुरू असलं तर आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये त्याच्या देशभक्ती जागृत होते. राष्ट्रगान सुद्धा सुरू असलं तर ते सुद्धा त्याला चांगलं वाटते. म्हणजे राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होतो. राष्ट्रध्वज. भारताचा तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज आहे. राष्ट्रीय ध्वजाविषयी त्याच्या मनात अत्यंतिक श्रद्धा आहे, प्रेम आहे, अपार प्रेम आहे. राष्ट्रगान. राष्ट्रीय चिन्ह. भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच 3 सिंह असलेली जी त्रिमूर्ती आहे त्याला ते भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे, प्रतीक आहे. राष्ट्रीय प्राणी. जसं राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.
राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तर अशा प्रकारे त्यांना राष्ट्रीय प्रतीक मानून, राष्ट्रीय चिन्ह देऊन एक राष्ट्राविषयी अभिमान, राष्ट्राविषयी प्रेम, राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि यामधून भावनिक व मानसिक एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता, त्याचा अर्थ, मेल्टिंग पॉट, सलाद बाउल, त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य, त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्या याबद्दल माहिती बघितली. संरचनात्मक परिमाण, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवायची असेल तर कोणते परिमाणे आहेत, मानसिक कोणते परिमाणे आहेत याबद्दल माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण आजचा दुसरा व्हिडिओ हा इथंच थांबवूया. त्याच्यानंतर पुढील भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.